बिनविरोध करण्यासाठी आदरणीय पालकमंत्र्यांनी शेवटपर्यंत मीही जिल्ह्यातील जे प्रमुख नेते मंडळ होतो आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो. काही नेत्यांच्या युगोमुळं ही निवडणूक लागली. ज्यांच्यामुळं निवडणूक लागली त्यांना आम्ही आत्ता निकाला दिवशी उत्तर. दादा कोणाकोणाचे अर्ज बाकी आहेत निवडणूक कोणामध्ये? सगळ्यांचे अर्ज निघालेले आहेत, एक वगळता नाना देशमुखांचे. तर त्यांचं एक अर्ज राहिलेलं आहे, बाकी सगळे निघालेले आहेत. बाकी सगळ्यांनी माननीय पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. सगळ्यांनी बैठक करून एकमताने निर्णय करण्यात आला. कारण सगळ्यांना मान्य आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांची बेरीज आहे. जे भाजपच्या चिन्हावर निवडून आले ते तर आहेच आहेत, त्याला सोडून जे लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत त्या सगळ्यांची गोळाबेरीज करतात ही निवडणूक लढवण्यासाठी नव्हतीच, पण केवळ निवडणुकीमुळे ही निवडणूक लढली गेली. पण सगळ्या नेत्यांनी ज्या नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या आमच्या विनंतीला मान काढून घेतले आम्ही त्या सगळ्यांचे आभारी आहोत. ज्यांनी ठेवलं त्यांच्याकडून निवडून. दादा ही निवडणूक पवार आणि गोरे अशीच होणार असं असं वाटतं, कारण पवार 40 वर्षानंतर देखील पवार आणि म्हणजे 40 वर्षानंतर शरद पवार राष्ट्रवादीचं अस्तित्व आहे जिल्ह्यात हे मान्य करतो. किती आहे फॉर्म बघायला माझे अस्तित्व दाखवा शकते. अरे फॉर्म तर कोणी बघू शकतो. 9 जण फॉर्म बघू. फॉर्म बघायला अस्तित्व कितीला आहे? त्यांची निवडणूक निवडून आलेले सदस्य किती? भारतीय जनता पार्टी सहयोगीचे महायुतीचे किती? केवळ बिनविरोध होऊ नाही द्यायचे, केवळ मला काहीतरी महत्त्व यायला पाहिजे अशा भूमिकेने निवडणूक लावलेली आहे. तुमचा महत्त्व किती आहे निकालच्या दिवशी करणार. दादा संपर्क साधण्याचा प्रयत्न नाना देशमुख यांना वसंत देशमुख यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता का नाही? काय चर्चा झाली होती? बघा हे सगळ्याच गोष्टी मीडियावर बोलण्यासाठी स्वतः मी त्यांच्याशी संपर्क साधला होता, आदरणीय पालकमंत्री साहेबांनी संपर्क साधला होता. प्रयत्न चालू होते शेवटपर्यंत. प्रयत्नाला यश नाही. म्हणजे देशमुख आणि राऊत हे सरळ देशमुखांना राऊत दोघंच राहिले ना, त्यामुळे तुम्ही सगळं लढत राहून लागले. ओके दादा.